मागील व्हिडिओमध्ये आपण फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आणि रिड्युसिंग बॅलन्स मेथड या नेमक्या काय आहेत हे पाहिलं. आज आपण एक एक मेथड पाहूया. पहिली मेथड कोणती आपली? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. कोणाला आठवतं आहे का फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजे नेमकं काय असतं? सौरभ. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड मध्ये डिप्रिसिएशन ओरिजिनल कॉस्टवर घेतलं जातं. ओके, बर. मी इथं लिहितो मी इन दिस मेथड depreciation is charged on कशावर? ओरिजिनल कॉस्ट ऑफ ॲसेट, है की नाही? नक्की. हो. ओरिजिनल कॉस्ट म्हणजे कोणती किंमत? ज्या किमतीला आपण ॲसेट खरेदी केलेली आहे ती किंमत. ठीक आहे. हो. बर. द डिप्रिसिएशन, द अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन इज सेम फॉर एव्हरी इयर. बरोबर ना? दरवर्षी डिप्रिसिएशनची अमाऊंट कशी असते? सारखीच असते. सेम असते. ओके. आणि कंपॅरेटिव्हली ही मेथड त्या दुसऱ्या मेथडपेक्षा कॅल्क्युलेशनला सोपी असते का कंपॅरेटिव्हली अवघड असते? सोपी असते. हा. दिस मेथड इज इझी टू कॅल्क्युलेट, है ना? हो. ओके. आणि तुम्हाला एक फीचर माहिती आहे, या मेथडमध्ये आपण ॲसेटची व्हॅल्यू 0 होईपर्यंत कॅल्क्युलेशन करू शकतो. राईट. दिस मेथड इज इझी टू कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेटसाठी ही मेथड कशी असते? सोपी असते. ठीक आहे. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड इज ऑल्सो कॉल्ड, त्याला दुसरे नाव काय काय आहेत रे? स्ट्रेट लाईन मेथड शाबास. आणि ओरिजिनल कॉस्ट मेथड. ओरिजिनल कॉस्ट मेथड आणि स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मेथड. स्ट्रेट लाईन मेथडला आपण SLM असंही म्हणू शकतो. ठीक आहे. हो. ओके. एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं, समजा मी इथे एक्झाम्पल घेतलं. द कॉस्ट ऑफ अ मशीन इज रुपीज, समजा 2 लाख रुपीज. ठीक आहे. आणि चार्ज डिप्रिसिएशन ॲट 10% पर ॲनम. सांगा, दरवर्षी जर 10% डिप्रिसिएशन असेल तर काय डिप्रिसिएशन येईल दरवर्षीचं? 20,000. देन अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन इज रुपीज 20,000 पर इयर. नक्की ना? हो. दरवर्षी किती रक्कम असेल डिप्रिसिएशनची? मग 20,000 रुपये. ओके. आता आपल्याला दुसरी मेथड लिहूया आपण.
दुसरी मेथड कोणती? रिड्युसिंग बॅलन्स मेथड. बर, आता माझी एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे मी अगोदरही सांगितलेली नाही अगोदर तुम्हाला आणि अजूनही सांगितलेलं नाही. ही जी स्ट्रेट लाईन मेथड आहे ना, याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण एक इक्वेशन सुद्धा वापरू शकतो. म्हणजे बघा, आता समजा मी तुम्हाला असं सांगितलं, मी एक 3 लाख रुपयाला मशीन घेतलं. केवढ्याला मशीन घेतलं? 3 लाख रुपये. आणि ते मशीन मी 10 वर्ष वापरणार आहे. किती वर्ष वापरणार आहे? 10 वर्ष. आणि 10 वर्षानंतर त्या मशीनची स्क्रॅप व्हॅल्यू, म्हणजे ते मशीन माझं निकामी होणार, ऑब्सोलेट होणार, माझ्या काही उपयोगाचं राहणार नाही. म्हणजे त्या मशीनचं मी लाईफ किती गृहीत धरलं? 10 वर्ष. 10 वर्ष. आणि 10 वर्षानंतर सुद्धा त्या मशीनचे मला 50,000 रुपये मिळतील, मी असं अपेक्षित केलं. ठीक आहे? हो. तर मला सांगा मित्रांनो, 3 लाख रुपयाचं मशीन 10 वर्षानंतर त्याची किंमत 50,000 एवढी शिल्लक राहणार आहे. म्हणजे 10 वर्षात टोटल किती रुपये कमी झाले? 3 लाख रुपयाचं मशीन होतं, त्याचे फक्त 50,000 शिल्लक राहिले. 10 वर्षात किती कमी झाले टोटल? 2,50,000. शाबास. मग 2,50,000 हे एका वर्षात झाले का 10 वर्षात झाले? 10 वर्षात. 10 वर्ष. दरवर्षी किती झाले? दरवर्षी किती कमी झाले? 25,000. शाबास सौरभ, व्हेरी गुड. मग या 25,000 रुपये आपण दर वर्षाची अमाऊंट सारखी आली का नाही? हो. म्हणजेच ही कोणती मेथड झाली? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. मग आता फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड नुसार समजा हे सूत्र तुम्हाला वापरायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी लागतील बघा. तुम्हाला माहिती पाहिजे वस्तूची कॉस्ट प्राइस, परचेस प्राइस. नंतर तुम्हाला माहिती पाहिजे स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे 10 वर्षानंतर त्याची किंमत किती राहणार आहे ती किंमत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर तुम्हाला माहिती पाहिजे त्याचं लाईफ किती आहे ते. अलग लक्षात. हे आपण पुढील काही उदाहरणांमध्ये पाहणार आहोत. आता मी रिड्युसिंग बॅलन्स मेथड घेतो. आता रिड्युसिंग बॅलन्स मेथड मला सेम असंचे असं वाक्य सांगा बरं. या वाक्याच्या ऐवजी काही येईन वाक्य सांगा मग रिड्युसिंग मध्ये. इन दिस मेथड डिप्रिसिएशन इज चार्जड ऑन रिटर्न डाउन व्हॅल्यू. शाबास, व्हेरी गुड. इन दिस मेथड डिप्रिसिएशन इज चार्ज ऑन कोणती किंमत? रिटर्न डाउन व्हॅल्यू. रिटर्न डाउन व्हॅल्यू ऑफ ॲन ॲसेट. बरोबर ना? हो. बर. नंतर पुढचं वाक्य काय सांगता येईल? द अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन इज सेम फॉर एव्हरी इयर का? नाही. मग डिफरंट. डिफरंट. बर. द अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन goes reducing किंवा goes decrease every year. बरोबर? दरवर्षी डिप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे, हॅलो, दरवर्षी डिप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे ती सेम राहणार का वाढत जाणार का कमी होत जाणार? कमी होत जाणार. कमी होत जाणार. लक्षात आलं का? नंतर पुढचं वाक्य काय सांगता येईल आपल्याला? दिस मेथड इज इझी टू कॅल्क्युलेट. पण आता हार्ड नाही म्हणता येणार, परंतु डिफिकल्ट. थोडीशी डिफिकल्ट आहे ना, कारण कधी कधी पॉइंट मध्ये उत्तर सुद्धा येऊ शकतात. बरोबर ना? This method is difficult to calculate. Little difficult म्हणू आपण.
बरोबर ना? थोडीशी लिटल डिफिकल्ट आहे टू कॅल्क्युलेट विथ कम्पेअर टू दॅट मेथड. त्या मेथडपेक्षा थोडीशी काहीतरी अवघड आहे. नंतर काय म्हणता येईल आपण? RBM ला आणखी काय नाव आहेत सांगा बरं? रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड. RBM इज ऑल्सो कॉल्ड, शबास, काय म्हणतात त्याला? रिटर्न डाउन व्हॅल्यू डाउन व्हॅल्यू व्हॅल्यू मेथड. ओके. किंवा काय रे? डिमी काहीतरी होतं सर. डिमिनिशिंग और डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. ओके. RBM ला आणखी काय नाव आहे? रिटर्न डाउन व्हॅल्यू किंवा डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. बर, त्याचं जर समजा एक्झाम्पल मी घेतलं आता, म्हणजे याला तुम्ही डिमिनिशिंग बॅलन्स मेथडला तुम्ही काय म्हणू शकता? DBM पण म्हणू शकता ना. हो. ओके. याचं जर मी एक्झाम्पल घेतलं समजा एक, इफ कॉस्ट ऑफ an asset is ₹3 lakh. किती? एक काम करतो, 2 लाखच घेतो. त्याचे पण 2 लाखच घेतले ना, त्याचे पण 2 लाखच घेतो. कॉस्ट ऑफ ॲसेट किती घेतली मी? 2 लाख. 2 लाख. देन सांगा अँड डेप्रिसिएशन इज चार्ज at 10% per annum. सांगा amount of depreciation for first year is ₹20,000 ना. हो. मग 2 लाखातून तुमचे 20,000 गेले, किती राहिले शिल्लक? 1,80,000. हा. मग सेकंड इयरला किती येईल रे? 18,000. इज रुपीज, शबास, किती? 18,000. बर, आता 2 लाखातून 20,000 गेले, राहिले 1,80,000. 1,80,000तून पुन्हा 18,000 गेले, किती राहिले मग? अरे 1,80,000 मधून 18,000 रुपये गेले. 1,62,000. शबास. मग 1,62,000 आहे, तर मग थर्ड इयरला किती येतील सांग? तर किती येतील? 16,000. 1,25,000. कस काय? अरे मित्रा, पहिल्या वर्षी किती होती किंमत? 2 लाख होती ना. हो. मग पहिल्या वर्षी 20%, 10% गेले, 20,000 रुपये. किती शिल्लक राहिले? हे बघ, तुला लिहून दाखवतो मी. पहिल्यांदा तुमच्या ऍसेटची किंमत किती होती? 2 लाख. 2 लाख. मग 2 लाख होते ना पहिल्यांदा. हो. 2 लाखातून 20,000 गेले ना, किती राहिले? 1,80,000. बर, मग नंतर 1,80,000तून पुन्हा 10% वजा होतील ना, किती वजा होतील? हो. 18,000. किती राहिले मग? 1,62,000. मग तिसऱ्या वर्षी किती वजा होतील सांगा? हा, ते 16,200. 16,000. 1,63,000. आता 1,62,000 आहेत, त्यातून 16,200 वजा होतील ना, 1,63,000. 1,63,800. 1,63,800.
काय करू राहिली तू? काय केलं काय वजाबाकी. साक्षी? कशातून काय वजा केलं? 1,62,000 मधून 1,000 नाही, तर 16,200. हा, वजा केले ना? हो 1,03,000 मी तुला 800. फक्त विचारलं तिसऱ्या वर्षीची अमाऊंट किती डिप्रिसिएशनची असेल. आणि तुझी वजाबाकी 1,63,000 कसं काय येतील? 1,62 मधून 16 गेल्यावर 1,63 कसं काय येतील? अरे भाई, मी काय विचारलं, पहिल्या वर्षी किती डिप्रिसिएशन असेल तुमचं? 20,000. दुसऱ्या वर्षी किती असेल? 18,000. 18,000. तिसऱ्या वर्षी डिप्रिसिएशन किती असेल ते सांग ना. 16,200. कळाले का हे? 200. अरे हे कळाले का? 16,200. हो. बस ठीक आहे. वजाबाकी नका करत बसू, ते नंतर करू आपण. प्रॉब्लेम सोडवताना सगळ्या गोष्टी होतील. ठीक आहे. हो. ओके. आता मग तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 2 मेथडची मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन दिली फक्त. आपण याचे प्रॉब्लेम कसे असतात ते पाहूया. ओके. हो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.